नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदीपकालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान नमः. ओम खंडोबाय नमः. ओम खंडोबाय नमः. ओम खंडोबाय नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. संपूर्ण देवपूजा आणि घरातले कामं आवरून आता शाळेला निघायची तयारी आहे. 9:30ला रोज निघत असते शाळेमध्ये. बघा आता टिफिन बॅग पर्स वगैरे घेणं चालली आणि आज थोडा लेटच झाला, घाई झाली पुन्हा पूजेमुळे वगैरे. तरी एकच पूजा संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा ही संध्याकाळी मांडणार आहे मी, कारण सकाळी एवढं शक्यच होत नाही. मग संध्याकाळी जरा आरामशीर केलं की मग मन पण 2 ठिकाणी राहत नाही की आता उशीर होतो आहे, घाई होते आहे. त्यामुळे संध्याकाळी आरामशीर छान महालक्ष्मी मातेचे संपूर्ण पूजा करेल आणि तुमच्यासोबत पूजनसुद्धा शेअर करते. तर चला निघूया शाळेला आता. माझ्या शाळेचं गाव माझ्या घरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही अपडाऊन करतो रोज. मला जायलाच कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतात. तरी आता निघालेलो आहे, वाटेने आहे. तुमच्यासोबत थोडासा रस्ता शेअर केला. आता ही आलेली आहे माझी शाळा. गव्हर्नमेंट शाळा आहे ही, सरकारी शाळा जिल्हा परिषदची. बघा हे शाळेचं मैदान आहे, खूप छान मोठं मैदान आहे. आणि हा आहे माझा वर्ग. हे माझे विद्यार्थी सगळे नेमके शाळेमध्ये आलेले आहेत. आता 5 वाजलेले आहेत. आता घराकडे जायची तयारी. आता घराकडे जाते आणि मग सगळा पूर्ण व्हिडिओ आजच्या पूजेचा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता घरी भेटूया. डायरेक्ट पूजेच्या तयारीसोबत तुमच्याशी भेटते. संध्याकाळी सगळी शाळेत जाण्यापर्यंत चहा पाणी वगैरे सगळं आणल्या वगैरे करून तयारी करू. बघा हात वारायला कशा पद्धतीने झालेला आहे. आधी दरवाजाचं पूजन करून घेतलेलं आहे आणि हा द्वारे लक्ष्मी घराच्या सगळ्यांनी लक्ष्मी स्वागतासाठी लावलेला आहे.
ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री ओम श्री ओम श्री नमः. अशी माझी पूजा मांडून झाली आहे आणि पूजा करून झालेली आहे. ही तयारी आहे अष्टलक्ष्मी दीपकाची. पूजा केल्यानंतर सगळे लक्षात आलं की विड्याचे पानच संपलेले आहे, पण अष्टलक्ष्मी दीपक हा लावायचाच होता. आपण भारतीय महिला फार ॲडजस्टमेंट करणाऱ्या असतो, त्यामुळे यातही थोडासा जुगाड लावला आणि इथे फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि 2च विड्याचे पानं होते, ते 2 विड्याचे पानं ठेवले आणि अष्टलक्ष्मी दीपक मी इथे आजच्या ह्या पूजेवर माता लक्ष्मीसाठी लावला. विड्याची पानं तर नव्हते, पण दिवा तर अष्टलक्ष्मी दीपक तर लावायचाच होता आणि त्याच्यामुळे ही अशी ॲडजस्टमेंट केली. सकाळी सगळी पूजा करणं शक्य होत नाही, कारण शाळा, घरचा स्वयंपाक, मुलांचे डबे याशिवाय अपडाऊन असतं माझं. त्यामुळे सकाळी फक्त मी खंडोबाचं नवरात्र स्थापना म्हणजे घटस्थापना केली आणि संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर ही पूजा मांडणी केली. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे सर्व पूजन करून झालेलं आहे. आज देव्हारा थोडा रिकामा दिसतो आहे, कारण देव्हाऱ्यातले देव काही पूजेवर आहेत, काही घटी स्थापन झालेले आहेत, त्यामुळे ते थोडा रिकामा वाटतो आहे. बघा, अशा प्रकारची संपूर्ण महालक्ष्मी व्रताचं पूजन अष्टलक्ष्मी दीपक मी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या पूजेवर लावणार आहे. आणि तुम्हाला जर हा दीपक कसा लावायचा हे माहीत नसेल तर हा मी व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. बघा, हे श्रीयंत्र आहे, सोबत कमळगट्टा, एकच कवडी होती ती कवडी वाहिलेली आहे, चांदीचं नाणं आहे महालक्ष्मी मातेचं आणि 5 गोमती चक्र आहेत. आता मी हे प्रत्येक पूजेवर असं ठेवणार आहे आणि नंतर मग संपूर्ण आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या संपूर्ण पूजा झाल्यानंतर हे एका लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण आपली पैसा किंवा दागिने वगैरे ठेवतो, म्हणजे तिजोरीत आपल्याला हे ठेवायचं आहे. बघा, 5 गोमती चक्र, 5 कवड्या लागतात त्याला, 5 कमळगट्ट्याची मणी, पण माझ्याकडे 5 कवड्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी एकच कवडी ठेवलेली आहे आणि चांदीचं नाणं आहे लक्ष्मी मातेचं. हे आता हे पूजेवर ठेवायचं, म्हणजे ते काय होतं, ती पूजेची जी एनर्जी आहे त्या वस्तूंना मिळते. आणि याशिवाय कमळगट्टा, कवडी, गोमती चक्र कवडी ही समुद्रातून उत्पन्न झालेली आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू आहे. आणि महालक्ष्मीच्या पूजनावर जर आपण ह्या वस्तू ठेवल्या तर माता लक्ष्मी या पूजनाकडे विशेषरित्या आकर्षित होते आणि त्यामुळे ठेवलेलं आहे. राणीचं नाव होतं सुलक्षचंद्रिका. तारा शक्ती अगम्या शिववर्जका गौरी, साखी म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रकटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय देवी जय मासी व्यापक रूपे, सुस्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी. कपालमालांकित शेखराय दिव्यांबराय दिव्यांबराय, नमः शिवाय नमः शिवाय. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्यात पाहिलं रूप तुझे, प्रेमे अलिंगनानंद पूजन भावे ओवाळीन म्हणे मात. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या तमेव, तमेव सर्व मम देव देव. बोला लक्ष्मी माता की जय, बोला महालक्ष्मी माता की जय. वासुदेवाय नमः.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य आजची पूजा आहे. आपल्याला या आता ही जी पूजा आहे याला आपल्याला अक्षता थोडंसं पाणी अर्पण करून या पूजेचं विसर्जन करायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला ह्या फांद्यांचं करायचं काय, तर जेव्हा आपण हा घट कलश आपण उचलू किंवा हे पूजा उचलू तेव्हा ह्या ज्या फांद्या असतात तर ह्या फांद्या आपल्याला फेकून द्यायच्या नाहीये किंवा निर्वाल्यात टाकायचे नाहीये. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या फांद्या आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये, जसं बघा आता माझ्या घराचा हा एक ईशान्य कोपरा आहे, तर ह्या कोपऱ्यामध्ये मी एक फांदी ठेवणार. तर ती मला इथे कुठेतरी देवाच्या इथे ठेवावं लागणार आहे. अशा प्रकारे चारही कोपऱ्यात ह्या फांद्या ठेवून द्यायच्या. 5 असेल तर समजा 7 असेल तर 2-2 किंवा 1-1, पण प्रत्येक कोपऱ्यामध्ये झाडा आपल्या घराच्या ही 1-1 फांदी अशी ठेवायची आहे. आणि पुढच्या गुरुवारी काय करायचं, जेव्हा आपण पुढच्या गुरुवारचं पूजन करू तर शुक्रवारी पुन्हा ह्या ज्या जुन्या फांद्या आहे ह्या जुन्या फांद्या काढायच्या आणि पुढच्या पूजेच्या फांद्या पुन्हा तिथे ठेवायच्या. आणि ज्या जुन्या फांद्या आहेत त्या आपल्याला मग झाडामध्ये विसर्जित करायच्या. अशा प्रकारे तुम्ही ह्या फांद्या कुठेही म्हणजे वाया घालवू नका. तर याची जी म्हणजे आता आपण ही पूजा केली, एवढे मोठं स्तोत्र मंत्र म्हटले, तर याची जी एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये निर्माण होते. याची जी एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि याचं रक्षण होते. आणि या फांद्यांच्या मार्फत लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये चिरकाल वास्तव्य करतात.